हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. या लेक्चरमध्ये क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर जी कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट आपण चांगल्या पद्धतीने समजावून घेणार आहोत. कारण द हिंदूचं डिस्कशन जर तुम्ही डेली बेसिसवरती फॉलो करत असाल तर आपण एक एडिटोरियल डिस्कस केलं होतं जे इथे तुम्हाला दिसतं. त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज ॲग्रिकल्चरची भारताला कशा पद्धतीने गरज आहे आणि त्याच्यामुळे शेतीमध्ये शेती पद्धतीमध्ये कशा पद्धतीने आपण परिवर्तन आणू शकतोय, पीक जे आहे त्याचं प्रोडक्शन कशा पद्धतीने वाढवू शकतोय, शेतीमधून मिळणारं जे उत्पन्न आहे ते कशा पद्धतीने वाढवण्यासाठी कॉन्सेप्ट मदत करू शकते, हे सगळं आपण डिस्कस केलं होतं. आणि त्याच धर्तीवरती हे डिस्कशन असणार आहे. आणि कॉन्सेप्ट न्यूजपेपरमध्ये डिस्कस केली जाते आणि ती आपल्या सिलेबसच्या रिलेटेड सुद्धा आहे. त्यामुळे आपल्या एक्झामसाठी ही महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे याच्यामध्ये डिटेल याची इन्फॉर्मेशन बघणार आहे आणि या एरोटेलच्या इन्फॉर्मेशनच्या आधारेच ही कॉन्सेप्ट आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. डिस्कशनला सुरुवात करण्याच्या अगोदर 15 दिवसाचा कोर्स सुरू झालेला आहे, ज्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या व्हर्च्युअली मी पर्सनली विद्यार्थ्यांना 15 दिवस विद्यार्थ्याला त्या गाईड करणार आहे. जो विद्यार्थी या कोर्सला ऍडमिशन घेतोय त्याला सामूहिक बेसिसवरती, याचं वैशिष्ट्य या कोर्सचं असं आहे की सामूहिक क्लास घेतला जाणार नाही, तर पर्टिक्युलरली त्या विद्यार्थ्याला व्हर्च्युअली इंडिव्हिज्युअली त्याला रोज 40 ते 50 मिनिट मी त्याला गायडन्स देणार आहे. आणि याचा उद्देश काय आहे की विद्यार्थ्याचं प्रिपरेशन करेक्टली व्हायला पाहिजे. आता मार्केटमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्याला करेक्ट काय आणि इनकरेक्ट काय, बरोबर काय आणि चुकीचं काय हेच समजायला कठीण जायला लागलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या प्रिपरेशनवरती त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो. विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने प्रिपेअर करत असतोय, पण त्या विद्यार्थ्याला स्वतःलाच माहिती नाही की हे चुकीच्या पद्धतीने आपण करतोय किंवा याचा आपल्या एक्झामच्या मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला फायदा होणार नाही. मग हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रिपरेशन इफेक्टिव्ह व्हावं याच्यासाठी हे 15 दिवसांचा मेंटरशिप प्रोग्राम आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की योग्य पद्धतीने प्रिपरेशन आपण करायला पाहिजे, आपलं प्रिपरेशन चुकते किंवा जे नव्यानं प्रिपेअर आता करायला लागलेले आहेत, महिना 2 महिने झाले प्रिपरेशन सुरू केले, असे विद्यार्थी याला ऍडमिशन घेऊ शकतात. फक्त तुम्हाला ऍडमिशन डायरेक्ट याला मिळणार नाहीये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्म दिलेला आहे, तो ऍडमिशन फॉर्मच आहे. तिथं तो फॉर्म भरल्यानंतर तुमचा एक व्हर्च्युअल इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या इंटरव्ह्यूच्या आधारावरती या कोर्सला ऍडमिशन मिळणार आहे की नाही हे ठरणार आहे. आणि या कोर्सची फी साधारणतः 1,000 रुपये फी आहे आणि याच्यामध्ये 15 दिवस तुम्हाला मार्गदर्शन मिळतेच मिळते. त्याच्याबरोबर अँसर रायटिंगसाठी ग्रुपमध्ये वगैरे तुमच्या अँसर राईट, आता तसं पण मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या अँसर रायटिंग फ्रीमध्ये इथं चेक करून देतोय, प्रत्येक विद्यार्थ्याला फीडबॅक देतोय, ते तर सुरूच आहे. पण याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्याला जे जे या कोर्ससाठी एनरोल करतायत त्यांच्यासाठी पर्सनल मेंटरशिप माझी सुद्धा तिथून पुढं तुम्ही जे प्रिपरेशन करतायत, तुम्ही जोपर्यंत क्रॅक करत नाही तोपर्यंत तुम्हाला गायडन्स माझ्याकडून असणारच आहे. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याची गरज नाही. मग ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आपल्याला याची गरज आहे ते विद्यार्थ्याला ऍडमिशन घेऊ शकतात. असो, आपल्या मेन डिस्कशनला सुरुवात करूया. मेन डिस्कशन काय आहे की आपल्याला ॲग्रिकल्चरल जे क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर आहे ती कॉन्सेप्ट समजावून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर आत्ताच्या शतकातले जर 21st सेंचुरी बघितली आपण, तर 21st सेंचुरीमध्ये 2 महत्त्वाचे आव्हान आपल्या समोर आहे. आणि ते 2 महत्त्वाचे आव्हान काय आहे तो, तर त्याच्यामध्ये क्लायमेट चेंजचं एक आव्हान आहे आणि दुसरं कोणतं आहे तर फूड इनसिक्युरिटीचं एक आव्हान आहे. आता क्लायमेट चेंजचा जर आपण विचार केला तर हे क्लायमेट चेंज हा त्यांचा परिणाम निगेटिव्हली कशावरती होतोय, शेतीवरती होतोय. आणि त्याच्यामुळे काय होतंय की पीक कमी झालं तर म्हणजेच काय होतंय तर अन्नाचा तुटवडा आपल्याला बसणार आहे. म्हणजेच क्लायमेट चेंज एकीकडे परिणाम असताना दुसरीकडे आपल्याला फूड इनसिक्युरिटी सुद्धा अन्न तुटवड्याचा सुद्धा सामना करायला लागतो. आणि हे 21व्या शतकातले महत्वाचे 2 प्रॉब्लेम पहिल्यांदा इथं अंडरलाईन केलेले आहेत. आणि मग आता याच्यावरती विजय प्राप्त करायचा असेल तर शेती आपल्याला क्लायमेटशी रिलेटेड म्हणजे क्लायमेटचा अभ्यास करून शेती करायला लागेल. हे खरं तर याची गरज आहे आणि तसा शेती करण्याची पद्धत कुठली आहे तर क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर आहे. ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण याच्यामध्ये काय सांगितलं की जर साऊदर्न कॉन्टिनेंट्स आपण बघितले तर दक्षिणेकडील जे कॉन्टिनेंट आहेत, खंड आहेत, तिथं आपल्याला सिव्हिअर ड्रॉट्स वगैरे आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती पाहावयास मिळते अनेक वेळा. क्लायमेट चेंजचा जो निगेटिव्ह परिणाम आहे तो निगेटिव्ह परिणाम त्या भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. आणि याच्यामुळे या भागामध्ये तरी ऍटलिस्ट आपल्याला या क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चरची खूप जास्त गरज आहे. त्याचबरोबर वरचेवर काय झालेलं आहे तर पॉप्युलेशन एक्सपान्शन होतं. आता चायनाला सुद्धा पॉप्युलेशनमध्ये इंडियानं मागं टाकलेलं आहे. म्हणजे पॉप्युलेशन इन्क्रीज होते, लोकसंख्या वाढते. आता लोकसंख्या वाढते ना, तर लोकसंख्या वाढते म्हणजे काय होते, त्यांच्या गरजा पण तेवढ्याच वाढतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गरज काय तर सगळ्यात महत्वाची गरज आहे फूडची, अन्नाची गरज आहे. पण जेवढ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते तेवढ्या प्रमाणात आपण पिकाचं जे काही प्रोडक्शन आहे शेतीचं ते प्रोडक्शन वाढवू शकलोय का? आणि जरी आपण ते वाढवू शकलो तर त्याच्यासाठी रासायनिक खतांचा वगैरे वापर करून आपण मृदानाश करतोयच.
मृदेचं पोल्युशन करतोयच. मग या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये इन्क्रीज इन द डिमांड फॉर फूड, जशी लोकसंख्या वाढते तशी त्यांची अन्नाची गरज सुद्धा, अन्नाची मागणी सुद्धा वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. परंतु जर आपण शेती पद्धती आपली बघितली तर शेती पद्धती ही ट्रॅडिशनल फार्मिंग आहे, पारंपरिक शेती पद्धती आहे आणि क्लायमेट चेंजची जे काय फेस न करू शकणारी शेती पद्धती. अवकाळी पाऊस आला तरी ते पीक खराब होतं, दुष्काळ पडला तर पिकाला पाणी मिळत नाही, ते पीक जळून जाते. मग हे जे काय वातावरणातले बदल आहे किंवा पूर वगैरे आला तर मग ते शेतकऱ्याला माहितीच नसते, त्याच्या अगोदर काय अंदाज लावलं म्हणजे त्याच्या अगोदर त्याचा काय अभ्यासच नसतोय की पुरासारखी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये हवामानामुळे निर्माण होऊ शकते, जास्त पाऊस पडल्यामुळे निर्माण होऊ शकते, हे त्याला माहितीच नाहीये. मग हे अचानक पूर येतोय, त्याला माहिती नसल्यामुळे त्यानं जे लावलेले पीक आहे किंवा तशा पद्धतीने त्यानं तयारी केली नसते, त्यामुळे ते सगळं पीक वाहून जाते. म्हणजेच काय, तर या सगळ्या गोष्टीला फेस न करू शकणारी ही शेती पद्धती आता केली जाते. त्याला आपण पारंपरिक ट्रॅडिशनल फार्मिंग सुद्धा म्हणतोय. मग याच्यामुळे लोकसंख्या तर वाढत चाललेली आहे, परंतु तशा पद्धतीने आपण शेतीमध्ये आपल्या प्रगती करू शकलो नाहीये, हे लक्षात आपल्याला घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि 2050 पर्यंत जर कालावधी बघितला तर आतापेक्षा आपल्याला 60% पेक्षा जास्त तर प्रोडक्शन वाढावं लागणार आहे, प्रगती शेतीमध्ये करावी लागणार आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे. मग हे जर सगळं आपल्याला अचीव करायचं असेल, क्लायमेटशी रिलेटेड व्यवस्थितरित्या जे क्लायमेट चेंजचं आव्हान आहे ते पेलायचं असेल, जे फूड इनसिक्युरिटी आहे त्याच्यावरती मात करायची असेल, अन्न तुटवड्यावरती मात करायची असेल, तर पहिल्यांदा आपल्याला शेतीचं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. आता शेतीचं उत्पादन वाढवायचं असेल तर शेतीवरती निगेटिव्ह परिणाम जो क्लायमेट चेंजचा होतोय त्याच्यासोबत आपल्याला जुळवून घेता आलं पाहिजे, त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हली लढा देता यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर जे आहे ते अडॉप्ट करावं लागेल. आता क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर म्हणजे काय हो, तर क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर म्हणजे क्लायमेट चेंजचा विचार करून केलेलं ॲग्रिकल्चर किंवा केलेली शेती. म्हणजे क्लायमेट चेंजचा जो धोका आहे तो ओळखून जर केलेली शेती असेल तर तशा पद्धतीने पिके घेतली जातात. जर पाण्याचं तिथं तुटवडा असेल तर कमी पाणी लागणारी पिकं घेतली जातात. जर पुरासारखी वगैरे परिस्थिती निर्माण होणारी असेल तर त्याला फेस करून, त्याचा सगळ्याचा विचार करून तशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं फिल्डिंग लावून ती शेती केलेली असते. त्याच्यामुळं काय होतंय, तर जो क्लायमेट चेंजचा निगेटिव्ह परिणाम वेगवेगळ्या गोष्टींचा शेतीवरती होतोय तो परिणाम टळतोय आणि त्याच्यामध्ये मुळे ऑटोमॅटिक काय होतंय, शेतीचं उत्पादन वाढतंय, म्हणजेच शेतीचा इन्कम वाढतोय. आणि हे म्हणजे काय, तर क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर आहे. आणि याच्याच रिलेटेड फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जे आहे ते 2019 मध्ये काय म्हणते, तर आपल्याला जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची असेल, आपल्याला जर फूड सिक्युरिटी खरं तर आणायची असेल, जे अन्न तुटवडा आहे तो कमी करायचा असेल, तो सिक्युअर करायचा असेल, तर आपल्याला अशा पद्धतीची शेती पद्धती किंवा क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर जे आहे ते अडॉप्ट करावं लागेल. ते खूप फायद्याचं ठरू शकतं, हे याच्यामध्ये सांगितलं. आता 3 पिलर याचे सांगितले. क्लायमेट चेंज ॲग्रिकल्चरचे 3 महत्त्वाचे पिलर आहेत ज्याच्यावरती ही क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर जे आहे ती खरं तर कॉन्सेप्ट आधारलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलं काय सांगितलं, तर पहिलं आपल्याला सांगितलं, इथं तुम्हाला पहिलं दिलं, त्याच्यामध्ये इन्क्रीज ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी अँड इन्कम. याचा क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चरचा पहिला उद्देश काय, की शेतीची प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, म्हणजे शेतीचं उत्पादन वाढवणं आणि त्याच्यातून शेतीचं उत्पन्न वाढवणं, हे त्याचं पहिलं महत्वाचं खरं तर उद्देश आहे. दुसरा पॉईंट इथं काय दिला आपल्याला, दुसरा पॉईंट दिलाय की रेझिलियन्स टू अ क्लायमेट चेंज. म्हणजेच काय, तर क्लायमेट चेंजचा अभ्यास करून त्याला रेझिलियन्स करणं, त्याचा खरं तर त्याला फेस करणं, तशा पद्धतीची शेती घेणं ज्याचा वरती क्लायमेट चेंजचा तसा प्रभाव पडू नये, तशा पद्धतीने शेती करणं. म्हणजेच काय, तर क्लायमेट चेंजचा अगोदर अभ्यास करून चांगल्या पद्धतीने शेती त्या प्रमाणात करणं, त्या पद्धतीनं करणं ज्याने करून त्या क्लायमेट चेंजमुळे होणाऱ्या वेगवेगळ्या पर्यावरणीय नैसर्गिक आपत्तीचा त्या शेतीवरती परिणाम होऊ नये. हे दुसरा उद्देश आहे त्याचा. आणि तिसरा उद्देश जर आपण बघितला तर हा तसा महत्वाचा पण आहे. शेतीमुळे जे ग्रीन हाऊस गॅसेसचं एमिशन होत आहे ते एमिशन कमी करणं. आता याचं एक्झाम्पल सांगतोय, इथं दिलं नाही पण तरी पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. भाताची शेती जर आपण बघितलं तर भात लावत असताना त्या खरं तर ज्या जमिनीवरती आपल्याला भात लावायचा आहे तेवढ्या जमिनीवरती पाणी साठवून ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये भाताची वगैरे पेरणी केली जाते आणि बऱ्याच दिवस तिथं पाणी साठवून राहिलेलं असतं. त्याच्यामुळे काय होतंय, तर तिथं ग्रीन हाऊस गॅसचं एमिशन होते, विशेष करून मिथेनचं एमिशन होते, मिथेनचं उत्सर्जन होतं आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली काय होतंय, ग्लोबल वॉर्मिंगला खरं तर खतपाणी घातलं जातं.
त्याचा ऑब्व्हियसली निगेटिव्ह परिणाम पर्यावरणावरती होतोय. कारण आता आजपासून दुबईमध्ये जी खरं तर COP28ची मीटिंग सुरू आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टी 28. मग त्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीमध्ये पर्यावरणाशी रिलेटेडच डिस्कशन केलं जाते. पर्यावरण कसं सिक्युअर करू शकतोय, पृथ्वी कशी सिक्युअर करू शकतोय, इन्व्हायरमेंट कसं सिक्युअर करू शकतोय, ग्लोबल वॉर्मिंग कसं कमी करू शकतोय, क्लायमेट चेंजला आपण कसं फेस करू शकतो, हे सगळं तिथं डिस्कस केलं जातं. आणि त्याच्यामध्ये हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा. मग याच्यामध्ये जी शेती पद्धती आहे, ती शेती करण्याची पद्धती कशा पद्धतीने आपण इन्व्हायरमेंट फ्रेंडली करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यामुळे झालं नाही पाहिजे, म्हणजे ग्रीन हाऊस गॅस एमिशन जे आहे ते कमीत कमी जिथं कुठं आपल्याला पॉसिबल असेल तिथं करणं, हा सुद्धा याचा एक तिसरा उद्देश आहे, महत्वाचा पिलर आहे. आणि त्याचबरोबर मग याच्यामध्ये बाकी कोणकोणत्या घटकांचा विचार केला गेलाय, जसं की वॉटर स्मार्ट आहे. म्हणजे जर समजा अशी जमीन आहे तिथं पाण्याची कमतरता आहे, मग कमी पाण्यामध्ये घेतली जाणारी पिकं तिथे घेतली गेली पाहिजे, अशा पद्धतीने डेव्हलपमेंट तिथे झाली पाहिजे. त्याला आपण म्हणतो वॉटर स्मार्ट. त्याचबरोबर वेदर स्मार्ट, वातावरण कशा पद्धतीचं आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये जी पिकं घेतली जातात ती सोलापूर जिल्ह्यामध्ये घेऊ शकतोय का आपण? आता त्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट वगैरे फार्मसी वगैरे करणं ते सगळं म्हणजे ते नर्सरी वगैरे डेव्हलप करणं ते सगळं आलेलं आहे. परंतु जर वातावरणाचा एकंदरीत विचार केला तर आपण त्या वातावरणामध्ये घेतली जाणारी पिकं या वातावरणामध्ये घेतली जाऊ शकत, कारण तिथलं जे टेम्परेचर आहे ते वेगळं आहे आणि इथलं जे टेम्परेचर आहे ते वेगळं आहे. मग आपण महाराष्ट्राचा विचार केला आणि जम्मू काश्मीरचा विचार केला तर त्या दोन राज्यांच्या टेम्परेचरमध्ये फरक आहे. म्हणजे तिथली पिकं सुद्धा त्या वातावरणानुसार आपल्याला घ्यावी लागतील. मग त्याचा सुद्धा वेदर स्मार्टचा सुद्धा याच्यामध्ये विचार केला गेला. त्याचबरोबर एनर्जी स्मार्ट म्हणजे काय, की आपण जे शेतीसाठी आपल्याला फॉर एक्झाम्पल पाणी घेण्यासाठी मोटर लागते, तर ती मोटर आपण समजा सौर ऊर्जेवरती डेव्हलप वगैरे केली, इन्व्हायरमेंट फ्रेंडली ऊर्जेवरती डेव्हलप केली, तर त्याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये विचार केला गेला. आणि त्याचबरोबर मग कार्बन स्मार्ट म्हणजे कार्बन एमिशन, ग्रीन हाऊस गॅस एमिशन वगैरे झालं नाही पाहिजे याचा विचार करणं, लँड डिग्रेडेशन झालं नाही पाहिजे, त्याचबरोबर सोयल हेल्थ जे आहे त्याचं डिग्रेडेशन झालं नाही पाहिजे. आता काय करतोय आपण, रासायनिक खतं खूप मोठ्या प्रमाणात वापरतोय, त्याच्यामुळं सोईल हेल्थ जी आहे किंवा मृदेची जी स्वस्थता आहे किंवा सुपीकपणा आहे तो सुपीकपणा कमी होतोय आणि त्याच्यामध्ये केमिकल जे आहे ते केमिकल आपल्याला जास्त वाढलेलं पाहाव्यास मिळतं. मग याचा सुद्धा याच्यामध्ये विचार केला गेला. आणि याच्यामध्ये पुढे जर आपण बघितलं तर युनायटेड नेशनचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हंगरवरती मात करायची, त्याचबरोबर इन्व्हायरमेंट जे आहे ते इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट करायचं. तर हंगरवरती उपासमारीवरती जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पुरायला पाहिजे. आता अन्नधान्य त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर तेवढं अन्नधान्य पिकलं पण पाहिजे. म्हणजेच पुन्हा हा घटक कुठं अटॅच होतोय तर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंटसाठी अटॅच होतोय, तिथं अटॅच होतोय. जेवढी जास्त ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट आपण करेल, जेवढं ते इन्व्हायरमेंट फ्रेंडली वगैरे करेल, जेवढं त्याचं प्रोडक्शन वाढवेल, जेवढं त्याचं इन्कम वाढेल आपल्याला, तेवढं आपण या हंगरवरती मात करण्यासाठी लवकर तयार होऊ शकतोय, लवकर मात करू शकतोय. हा सुद्धा संबंध जो आहे तो आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ती इंडियन गव्हर्नमेंट काय करते हो, आता इथं जर म्हटलं आपण तर त्याच्या अगोदर त्यांनी आकडेवारी सुद्धा दिलेली आहे. क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर करणं का गरजेचं आहे, एकतर प्रोडक्शन वाढणं, इन्कम वाढणं ते पण महत्वाचंच आहे, ऍग्रिकल्चरमध्ये ते डेव्हलपमेंट झालं पाहिजे. त्याचबरोबर इन्व्हायरमेंटवरती सुद्धा जे काही निगेटिव्ह परिणामात ऍग्रिकल्चरल वेगवेगळ्या पद्धतीमुळे होत आहेत, शेती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे होत आहेत, ते सुद्धा आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये 2018 मधलं ग्रीनहाऊस गॅसेसचं हरितगृह वायूचं जे उत्सर्जन शेतीमुळे होत होतं ते 70% एवढं होत होतं असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर जर आपण अडॉप्ट केलं, चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन त्याचं करू शकलो, तर हा जो इन्व्हायरमेंटचा परिणाम आहे, निगेटिव्ह परिणाम इन्व्हायरमेंटवरती होणारा, तो परिणाम सुद्धा आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर मग आपण जे गोल पॅरिस अग्रीमेंटमध्ये आपण काय काय गोल केलेले आहेत, आता कॉन्फरन्स ऑफ पार्टी त्याच्या अंतर्गत मिटिंग होतं, त्याच्यामध्ये आपण काय काय डिस्कशन करतोय, काय काय टार्गेट्स ठरवतोय की ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला इथपर्यंत कमी करायचं आहे, ग्रीन हाऊस गॅसेसचं एमिशन आपल्याला इथपर्यंत कमी करायचं आहे. मग ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी सुद्धा या क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चरचा उपयोग होऊ शकतो, असं सुद्धा याच्यामध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि ते समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की इंडियन गव्हर्नमेंट याच्या रिलेटेड काय करतंय. मग याच्यामध्ये लिस्टच तुम्हाला दिलं तर नॅशनल अडॅप्टेशन फंड फॉर क्लायमेट चेंज, त्याचबरोबर नॅशनल इनोव्हेशन ऑन क्लायमेट रिझिलंट ऍग्रिकल्चर, सोयल हेल्थ मिशन आहे, त्याचबरोबर पुढे आपण गेलं तर प्रधानमंत्री
कृषी सिंचाई योजना आहे. पुढे आपण गेलो तर परंपरागत कृषी विकास योजना आहे. पुढे आपण गेलो तर बायोटेक किसान आहे आणि क्लायमेट स्मार्ट विलेज आहे. अशा वेगवेगळ्या स्कीम्समधून वेगवेगळ्या योजनांमधून गव्हर्नमेंट जे आहे ते जे क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर आहे ते खरं तर प्रॅक्टिकलमध्ये आणण्याचा प्रयत्न करते आणि बऱ्याच ठिकाणी ते यशस्वी सुद्धा झालेलं आहे. आणि तसा विचार केला तर ग्लोबल लेवलला हे क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर आहे जे ते खऱ्या अर्थानं अडॉप्ट सक्रिय पद्धतीनं शेतकरी खरं तर करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि इंडियामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये याचं महत्त्व वाढणार आहे. हे ग्राउंड लेवलला आपल्याला इम्प्लिमेंट होताना दिसणार आहे. आणि हे सगळं जे महत्त्व आहे हे सगळं महत्त्व आपल्याला इथं समजून घेणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि त्याच्यामध्ये फक्त काय गव्हर्नमेंटच सपोर्ट करते असं नाही तर प्रायव्हेट सेक्टर पण सपोर्ट करतोय. वेगवेगळे NGO आहेत त्या सुद्धा अवेअरनेस शेतकऱ्यांमध्ये पसरवतोय की याचं आपण कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतोय, हे का शेतीसाठी गरजेचं आहे, लॉंग टर्म शेती जर आपल्याला करायची असेल तर हे का गरजेचं आहे, हे सगळं अवेअरनेस पसरायचं सुद्धा काम ह्या प्रायव्हेट एंटिटी आणि सोशल ऑर्गनायझेशन जे आहेत त्या सुद्धा करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर समजलं आणि त्याचा शेतीसाठी विशेष करून भारतामध्ये किती उपयोग असू शकतो आणि कसा उपयोग असू शकतो आणि याच्यातून एक आपलं ओपिनियन सुद्धा डेव्हलप होऊ शकतो की जगासाठी क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर जे आहे ते किती महत्त्वाचं असू शकते, क्लायमेट चेंज रिलेटेड किती महत्त्वाचं असू शकते, पर्यावरण सिक्युअर करण्यासाठी किती महत्त्वाचं असू शकते किंवा हंगरवरती मात करण्यासाठी, उपासमारीवरती मात करण्यासाठी किती महत्त्वाचं असू शकते, फूड इनसेक्युरिटीवरती मात करण्यासाठी किती महत्त्वाचं असू शकते, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये समजलं. आणि हेच समजून सांगायचा या लेक्चरचा उद्देश होता. विशेष करून कोणता पॉईंट सेंटरला होता, क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर ही कॉन्सेप्ट समजून घेणार. अशाही चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ही जी कॉन्सेप्ट आहे ते समजावून सांगू शकलो असेल. टेलिग्राम ग्रुप आहे आन्सर रायटिंगसाठी स्थापन केलेला आहे, तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकताय. मराठी इंग्लिश मधून तुम्ही आन्सर रायटिंग करत असाल तर तिथं तुम्ही आन्सर रायटिंग करून तुमचे आन्सर पोस्ट करू शकताय. मी स्वतः तिथे चेक करून देतोय. आणि तिथं जे आन्सर रायटिंगसाठी क्वेश्चन पोस्ट होत आहेत जे द हिंदूमध्ये आपण रेग्युलर बेसिसवरती डिस्कशन करतोय, जे द हिंदूमध्ये एडिटोरियल वगैरे येतात त्या सब्जेक्टवरती तिथं क्वेश्चन मी पोस्ट करत असतो जेणेकरून आन्सर रायटिंग करण्याच्या अगोदर तुमच्याकडे तो सब्जेक्ट असायला पाहिजे, तुमच्याकडे तो खरं तर ते नॉलेज असायला पाहिजे, तरच तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता. आणि त्यामुळं जे द हिंदूमध्ये डिस्कस करतोय त्याच्यावरती आधारित तिथं क्वेश्चन पोस्ट करतोय जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती लिहू शकाल. मी स्वतः तुम्हाला त्याचा फीडबॅक देतो. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी तिथं आन्सर रायटिंग करतायत, तुम्ही एकमेकांचं बघून सुद्धा आन्सर रायटिंगमध्ये प्रोग्रेस करू शकता. असो, या ठिकाणी तुमची रजा घेतो. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि द हिंदूचं रोज सकाळी 10:30 वाजता लाईव्ह लेक्चर असतं. तुम्हाला पण द हिंदू तुम्ही रीड करत असाल, द हिंदू समजावून घेत असाल तर तुम्ही ते लेक्चर फॉलो करू शकता. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.